नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया मेष राशी 2025 वार्षिक राशी भविष्य. मेष राशीतील जातकांची वर्षाची सुरुवात बरेच चांगले परिणाम देणारी प्रतीत होईल. तसेच वर्षाच्या दुसऱ्या हिस्सात काही कौटुंबिक सदस्यांमध्ये वाद पाहायला मिळू शकतात. या वादात किंवा नाराजीच्या मागे कुठल्या सदस्याची विनाकारण जिद्द कारण बनू शकते. या काळात जिद्द आणि विवाद करणे टाळा, तेव्हाच परिणाम चांगले राहतील. तसेच मेष राशी भविष्य 2025च्या अनुसार तुम्ही आपल्या गरज आणि मेहनतीच्या अनुरूप घर गृहस्थीला सजविण्याचे काम कराल. कुठल्याही मोठ्या विसंगतीचे योग नाहीत, तर तुमचे सातत्य, निष्ठा आणि कौटुंबिक सदस्यांच्या संयुक्त प्रयत्नांच्या अनुसार तुमचे जीवन चांगले राहील. या राशीतील जातकांसाठी भूमी संबंधित बाबतीत वर्ष चांगले परिणाम देताना प्रतीत होईल. जर तुम्ही आधीपासून कुठे जमीन खरेदी करत होता, तर त्यावर घर बनवण्याची इच्छा ठेवता, तर प्रयत्न करून तुम्ही करू शकाल. कुठल्याही मोठ्या उपलब्धीचे योग नाहीत, परंतु जर तुम्ही इमानदारीने कुठल्याही बाबतीत सतत प्रयत्न करत राहाल, तर काही दिवसानंतर तुमचे प्रयत्न फळाला लागू शकतात. म्हणजे भूमी सुख प्राप्त करू शकता. वाहन संबंधित बाबतीतही यावर्षी तुम्हाला मिळते जुळते परिणाम कृतीत होत आहेत. जर तुमचे जुने वाहन योग्यरित्या काम करत आहे, तर नवीन वाहनावर खर्च करणे सध्या योग्य नसेल. तसेच जर तुमच्याजवळ वाहन नाही अथवा जुने वाहन पूर्णतः खराब झालेले आहे, तर तुम्ही नवीन वाहनाची सुखप्राप्ती करू शकाल. आपल्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम प्राप्त करू शकाल. या राशीतील जातक विवाहासाठी प्रयत्न करत आहेत, तर हे वर्ष या बाबतीत तुमच्यासाठी मदत करू शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यपर्यंत दुसऱ्या भावाचे बृहस्पती कौटुंबिक लोकांच्या संख्येत वृद्धी करण्याचे काम करू शकते. अशा स्थितीमध्ये विवाहाचे योग बनू शकतात. तसेच मे मध्यनंतर बृहस्पती पंचम दृष्टीने सप्तम भावाला पाहून विवाहाचे योग निर्मित करेल. वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता 2025 वर्ष बरेच चांगले परिणाम देऊ शकते. मेष राशी भविष्य अनुसार तुमचे दाम्पत्य जीवन सुखमय राहण्यासाठी चांगले योग कायम राहतील. तसेच प्रेमसंबंधाच्या बाबतीत वर्ष 2025 मिळते जुळते परिणाम मध्ये येईल. वर्षाच्या सुरुवातीपासून मार्चच्या पंचम भावावर शनी ग्रहाची दृष्टी खरे प्रेम करणाऱ्या लोकांना नुकसान पोहोचवेल, परंतु इतर लोकांना काही समस्या पाहायला मिळू शकतात. तसेच मे नंतर पंचम भावात केतूचा प्रभाव परस्पर गैरसमज देण्याचे काम करू शकते. अशा परिस्थितीत प्रेमसंबंधात विश्वसनीयता कायम ठेवणे
आवश्यक राहील. एकमेकांच्या प्रती दक्ष राहणे खूप गरजेचे राहील. तेव्हाच तुम्हाला अनुकूलतेचे दर्शन होऊ शकेल अथवा संबंधात कमजोरी पाहायला मिळू शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यपर्यंत धनाचा कारक बृहस्पतीच्या धनभावात असणे आर्थिक बाबतीत चांगले परिणाम देण्याचे काम करेल. अशात धनसंचय करण्याच्या बाबतीतही तुमचे प्रयत्न यशस्वी राहतील. तसेच मे नंतर बृहस्पती दुसऱ्या भावातून आपल्या प्रभावाला सीमित करेल, परंतु तिसऱ्या भावात जाऊन ते लाभ पाहतील. मे नंतर राहूचे गोचर होण्याच्या कारणाने लाभाचे प्रमाण वाढेल. अर्थातच बचतीसाठी जरी 2025 थोडे कमजोर राहील, परंतु कमाईच्या दृष्टिकोनाने हे वर्ष चांगले असेल. या गोष्टीची अधिक शक्यता प्रतीत होत आहे. तुम्ही आपल्या मेहनतीच्या अनुसार आपल्या आर्थिक स्थितीला कायम ठेवू शकाल. नोकरीच्या दृष्टिकोनाने या वर्षाच्या सुरुवातीपासून मार्चपर्यंतची वेळ अधिक चांगली राहील. तसेच नंतरची वेळ काही प्रमाणात कठीण समस्या देण्याचे काम करू शकते. तथापि मे नंतर राहू ग्रहाच्या गोचरची अनुकूलता तुलनात्मक रूपात उत्तम परिणाम देण्याचे काम करेल, परंतु शनीची स्थिती पाहता अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता पडू शकते. ज्या लोकांची नोकरी यात्रेने जोडलेली आहे अथवा ज्यांना ऑफिस नाही तर फील्डमध्ये राहून काम करावे लागते, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या अनुरोध परिणाम मिळत राहतील. परंतु इतर लोकांना काही कठीण समस्या पाहायला मिळू शकतात. यात्रेच्या संबंधित कार्यालयात काम करणारे नोकरीपेशा लोक मे नंतरही चांगले परिणाम प्राप्त करत राहतील, परंतु इतर लोकांना अधिक मेहनत करण्याची आवश्यकता पडू शकते. तसेच व्यापार व्यवसायांनी जोडलेल्या लोकांसाठी हे वर्ष मिळते जुळते परिणाम देणारे प्रतीत होत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून मार्चच्या महिन्यापर्यंत व्यापार व्यवसायात उत्तम नफा होताना प्रतीत होत आहे. तुम्ही आपल्या मेहनतीच्या अनुरूप आपल्या व्यापार व्यवसायाला योग्य आणि चांगली दिशा देऊ शकाल. परंतु मार्च नंतर शनी ग्रहाचे द्वादश भावात जाणे काही लोकांसाठी कठीण समस्या देण्याचे काम करू शकते. तथापि असे लोक जे आपल्या जन्मभूमी किंवा घरापासून दूर राहून व्यापार व्यवसाय करत आहेत, त्यांना तेव्हाही संतोष परिणाम मिळत राहतील. विदेशात राहून व्यापार करणारे लोक, कंपन्यांसोबत जोडलेले लोक हे चांगले परिणाम प्राप्त करू शकतील. इतर लोकांना काही कठीण समस्या पाहायला मिळू शकतात. शिक्षणाच्या दृष्टिकोनाने वर्ष 2025 तुमच्यासाठी उत्तम राहू शकते. तसेच जर तुमचे स्वास्थ्य पूर्णतः अनुकूल कायम असेल आणि तुम्ही पूर्ण मनोयोगाने शिक्षण कराल तर परिणाम अधिक चांगले राहू शकतात. तसेच सामान्यतः उच्च शिक्षणाचा कारक ग्रह बृहस्पतीची स्थिती मे महिन्याच्या मध्यपर्यंत अधिक अनुकूल राहण्याच्या कारणाने
या काळात अध्ययनाचा स्तर अधिक चांगला राहील. यानंतरची वेळ घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर अधिक चांगली जाईल आणि विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम प्राप्त होत राहतील. परंतु इतर विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची आवश्यकता राहू शकते. स्वास्थ्य दृष्टिकोन आणि 2025 वर्ष मेष राशीतील जातकांसाठी थोडे कमजोर राहू शकते. या वर्षाच्या अनुसार सुरुवातीपासून मार्चपर्यंत शनी तुमच्या लाभ भावात राहील. ही गोष्ट चांगली आहे. परंतु शनीची तिसरी दृष्टी कुंडलीच्या प्रथम भावात राहील. यामुळे जागरूकता असणे गरजेचे असेल. नंतरही मार्चपर्यंतची वेळ स्वास्थ्यासाठी अनुकूल राहील. यानंतर चंद्र कुंडलीच्या अनुसार 7.5च्या स्थितीची निर्मिती होईल. याच्या फळस्वरूप इतर वेळी आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे राहील. तसेच शक्यतो ताणतणावापासून दूर राहून चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. धावपळ आणि परिश्रम हे आपल्या स्वास्थ्याच्या अनुसार कराल तर आरोग्य कायम अनुकूल राहील. 29 मार्च 2025 पासून मेष राशीवर शनीची 7.5 सुरू होईल आणि 31 मे 2032 पर्यंत शनीच्या 7.5चा प्रभाव राहील. उपाय: मेष राशीतील जातकांनी प्रत्येक शनिवारी सुंदरकांडचा पाठ करावा. नियमित देवी दुर्गेची पूजा आराधना करावी आणि प्रत्येक 3ऱ्या महिन्यात कन्या भोजन द्यावे. प्रत्येक गुरुवारी मंदिरात बेसनचे लाडू चढवावेत. धन्यवाद. असेच वार्षिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.